नमस्कार. जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने थेट मंत्रिमंडळावरच कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हे निर्णय फक्त जनतेसाठी नाहीत, तर स्वतः मंत्र्यांसाठी लागू करण्यात आले. त्यामुळे आता सरकार स्वतःपासून सुरुवात करते का, असा प्रश्न उपस्थित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर 7 महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जागतिक स्तरावर वाढलेल्या तेल दरांचे आणि परकीय चलनावर पडणाऱ्या ताणाचा विचार करून हे निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकारने तातडीने पावलं उचलल्याचं चित्र दिसत आहे. या निर्णयांमधील सर्वात मोठा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे मंत्र्यांच्या ताफ्यावर घातलेली मर्यादा. आतापर्यंत मोठमोठे ताफे घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांना आता आपल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणावी लागणार आहे. म्हणजेच सत्ता असली तरी आता दिखावा कमी आणि जबाबदारी जास्त अशी भूमिका सरकारने घेतल्याचं दिसत आहे. या निर्णयामुळे केवळ इंधन बचतच होणार नाही, तर प्रशासनावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परदेशी दौऱ्यांवरही मर्यादा घालण्यात आल्या. अत्यावश्यक असेल तरच दौरे होतील, अन्यथा पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्याचबरोबर शासकीय विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरावरही नियंत्रण आणण्यात आलं आहे. गरज नसतानाही महागडे पर्याय वापरण्याऐवजी सामान्य विमानसेवा वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने सार्वजनिक वाहतुकीच्या वापरावरही भर दिलाय. मंत्र्यांनी स्वतः मेट्रो आणि इतर सार्वजनिक साधनांचा वापर करावा असा संदेश दिला गेलाय. पहिल्या टप्प्यात तरी आठवड्यातून 1 दिवस असा प्रयोग करण्याचं सुचवण्यात आलं आहे. हा निर्णय प्रतिकात्मक असला तरी त्यातून एक मोठा संदेश दिला जात आहे. जे आपण जनतेला सांगतो ते आधी आपणच करायला हवे. बैठक पद्धतीतही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्यक्ष बैठकांऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर वाढवण्यावर भर दिला जातोय. कोरोना काळात सुरू झालेली ही पद्धत आता पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न होतोय. यामुळे वेळ, खर्च आणि इंधन या तिन्ही गोष्टींची बचत होणार आहे. सरकारी वाहनांच्या वापरावरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. कोणत्या विभागाकडे किती वाहनं आहेत आणि त्यांचा वापर कसा होतो याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज आणि सजावटीच्या लाइटिंगवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व निर्णयांच्या मागे एक मोठं कारण आहे जागतिक तेल संकट. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली असून जगभरातील तेल पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. तेलाचे दर वाढल्यामुळे देशाच्या परकीय चलनावर मोठा ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाचे सल्ले दिले होते. वर्षभर सोने खरेदी टाळावी, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारावा, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वतःपासून सुरुवात केली आहे, हे विशेष आहे. या निर्णयांमुळे आता एक मोठा प्रश्न समोर येतो. सरकारचे हे पाऊल फक्त प्रतिकात्मक आहे का, की याचा खरोखरच मोठा परिणाम होणार आहे? मंत्र्यांनी खरंच हे नियम पाळले तर त्याचा जनतेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण जर हे निर्णय केवळ कागदावरच राहिले तर त्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या निर्णयांमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापू शकतं. विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काही जण याला चांगलं पाऊल म्हणत आहेत, तर काही जण यामागे राजकीय हेतू असल्याचंही सांगत आहेत. एकूणच महाराष्ट्र सरकारने घेतलेले हे निर्णय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुढे हे निर्णय कितपत प्रभावी ठरतात आणि त्याचा राज्यावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.